पुण्यातल्या पौड फाटा ते नळ स्टॉप चौकादरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग एकेरी करण्यात आला। मात्र हा प्रयोग पुणेकरांच्या फारसा पचनी पडला नाही। आज सकाळपासूनच इथं वाहतुकीचा बोजवारा उडाला होता, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण। वाहतूक कोंडी ही पुण्यातली नेहमीची समस्या आहे। खरं तर ही वाहतूक कोंडी सुटावी म्हणून अनेक प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जातात। त्यामध्ये वाहतूक पोलीस असू द्यात किंवा महापालिका प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करत असतात। मात्र असाच एक प्रयोग सध्या एक त्रासदायक ठरतोय। या पुण्यातल्या पौड फाट्याजवळची परिस्थिती आहे। मॅडम, या प्रयोगाविषयी सांगू शकाल? म्हणजे कारण आपण अनेक गोष्टी खरं तर त्याचा उद्देश असतो की वाहतूक कोंडी फुटावी, समस्या निर्माण होऊ नये। या प्रयोगाविषयी सांगा। मला असं वाटतं की नळस्टॉप ते पौड रोड, आठवले चौक, नळस्टॉप ते पौड रोड असं जवळ 25 मिनिटं आणि 5-5 सिग्नल मिळतात प्रत्येकाला। तर या प्रयोगामुळे आठवले चौक राईट टर्न लॉ कॉलेज फ्री, नळस्टॉप फ्री आणि नळस्टॉपवरून दोन्ही बाजूनी पटकन कोथरूड आणि कोथरूड गावात घरी जायला म्हणजे संध्याकाळी आणि सकाळी मोकळा होईल असं ह्या उद्देश आहे माझा। आज मात्र काही प्रमाणात इथे फारसं म्हणजे इथे पहिला दिवस आहे आणि जरा मॅन पॉवर आणि पटकन तिकडचा रोड बंद केला गेला, त्याच्यामुळे हे झालेलं आहे। आणि पहिलाच दिवस आहे आठवड्यातला, तर संध्याकाळपर्यंत ही कोंडी क्लिअर होऊन जाईल। खरं तर हा जो प्रयोग आहे, हा जो प्रयत्न आहे, हा आपल्यासाठीच आहे। मात्र आज त्रास होतोय, काय सांगाल? 12 वर्षापूर्वी असाच एकदा प्रयोग झाला होता आणि तो पूर्णपणे फेल झाला होता। तोच प्रयोग आज पुन्हा केला जातोय। आणि आपण जर बघत असाल तर एक नळस्टॉप चौकातली वाहतूक कोंडी, ठीक आहे, आम्ही ॲग्री करतो की त्या ठिकाणी होती कोंडी, पण त्या एका कोंडीमुळे आज तुम्ही किती चौकात कोंडी करून ठेवली आहे याचाही विचार वाहतूक विभागाने केला पाहिजे। जे कोणी प्रशासन आहे त्यांना आम्हाला एकच सांगायचं की तुम्ही जर हे आज बंद केलं नाही, आज एक दिवस तुम्हाला काय करायचं करा प्रायोगिक तत्वावर, पण उद्यापासून जर बंद झालं नाही तर आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आंदोलन करावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खिंगरेसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।